आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले, धन्यवाद. सलामीची जोडगोळी अर्थातच बापू आणि विशाल ही मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तर मंदुरकुळे संघाकडून सलामीचा गोलंदाज प्रणव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चार पंचमचा खेळ म्हणजे 20 चेंडूंची इनिंग. यावेळी फुलटॉस करून मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकामध्ये सर्कलमध्येच चेंडू अडवला जातोय, चेंडूची फेकी केली जाते आणि एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. ती अर्थातच बापू या फलंदाजाकडून. धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे गोलंदाज प्रणव याने. यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं तरी फेकी मात्र खराब म्हणावी लागेल आणि त्याचाच फायदा मात्र इथे होतोय. एक धाव नक्की काढण्याचा प्रयत्न केला होता पण खराब फेकीमुळे थोडंसं अपयश म्हणावं लागेल ते मंदुरकुळे संघाला. तीन ही धावसंख्या धावफलकावरती. ज्या ठिकाणी एक धाव खर्च झाली असती त्यामुळे खराब फेकीमुळे अजून एका धावेची लहर मैदानात उमटवली गेली. म्हणजे तीन ही धावसंख्या पहिल्या दोन चेंडूवरती खर्च केली आहे. 2 चेंडूवरती खर्च केली ती प्रणव याने. म्हणजे अजूनही 3 चेंडू या पंचकाचे शिल्लक असतील. पॉवर प्लेचं षटक म्हटल्यावरती नक्कीच मोठी घणाघाती फलंदाजी करायची या इराद्याने उतरलेली जोडगोळी अर्थातच बापू आणि विशाल. माफ करा, वैभव नॉन स्ट्राईकला. यावेळी हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वारंवार चेंडू सर्कलमध्येच चेंडू अडवले जात आहेत. म्हणजे यावेळी क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ते क्षेत्ररक्षकाची साथ महत्त्वाची असते गोलंदाजाला आणि त्याचंच या ठिकाणी प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. तो फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाकडून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते फलंदाज. एका बाजूला बापू आणि एका बाजूला वैभव. संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 4 अशी धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला पण स्लोअर पद्धतीचा हा चेंडू प्रणव याचा फसवा चेंडू म्हणावा लागेल. चेंडूचा आणि बॅटचा काही नीटचा संपर्क नाही. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली बिनबाद 4 अशी धावसंख्या. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रक्षेपित केली जाते. एक चांगलं नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. चांगलं प्रक्षेपण पाहायला मिळते आणि यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा खूप प्रयत्न करतोय परंतु चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर. थोडासा फंबल जरूर झाला तर नंतर चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आता मात्र थोडासा गेअर बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव याने नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावांची एक मोठा प्रहार ही खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावांची संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या म्हणजेच पहिल्या पंचमच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 8 अशी धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. याच जोरावरती फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाच्या विरोधात मोरिया 11 मानेचीवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना पहिल्या पंचमाच्या अखेरीस 8 ही धावसंख्या जमा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिनबाद 8 अशी धावसंख्या. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. विघ्नेश नावाचा हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. विघ्नेश म्हटल्यावरती गजाननाचंच नाव आणि त्या गणरायाला सकाळीच वंदन करून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. टोटल स्कोर पंचमाच्या नंतर 8 ही धावसंख्या धावफलकावरती.
पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 1, ओके. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव, म्हणजेच टोटल 7 ही धावसंख्या धावफलकावरती. थोडासा स्कोअर बुकमध्ये करेक्शन करताना आम्ही आपल्यापर्यंत स्कोअर पोचवतोय, माफी असावी. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र फरार होतोय. इथे मात्र काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 8 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या त्या प्रणव या गोलंदाजाने. एक चांगलं सुरेख षटक हाताळलं होतं, पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. आणि तदनंतर मात्र विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी खराब फेकी पंच नो म्हणून दंडित करतायत, म्हणजेच एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि येणारा चेंडू मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोळे बघा नीट, चेंडू असेल फ्री हिट. आणि नक्कीच या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्यास सज्ज असेल तो फलंदाज वैभव. पुढचा चेंडू गोलंदाज विघ्नेशचा. यावेळी सुद्धा सेम कॉपी पेस्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंच दंडित करतायत नो म्हणून चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिट ऑन असेल. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येणं अपेक्षित असेल. इथे मात्र सलग 2 चेंडू नो आपण पाहिले, त्यामुळे नक्कीच गोलंदाजामध्ये बदल होईल पंचांच्या निर्णयानुसार. आणि इथे मात्र थोडीशी खराब पैकी विघ्नेशाची म्हणावी लागेल. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता आणि तदनंतर मात्र 2 भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच या गोलंदाजाला बाद करण्यात आले. आणि तदनंतर मात्र नवीन गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू, उंच मारायचा हा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र कोणताही तिथे तैनात नव्हता. त्यानंतर मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होऊन चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. यावेळी खराब चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, म्हणजेच एका अवांतर धावेने आणि एक डिक्लेअर झोनमध्ये एकूण 2 धावा धावफलकामध्ये ॲड केल्या जात आहेत. 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. वाईट +1 म्हणजेच 13 धावा धावफलकावरती पाहतोय. राजचा पुढचा चेंडू, यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका. इथे मात्र नैसर्गिक अडथळ्याचा पुरेपूर फायदा. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून नक्कीच जातोय सीमारेषा पार. चौकार, हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. चौकाराने संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. बिनबाद 17 अशी धावसंख्या. आता मात्र खराब सुरुवात म्हणावी लागेल ती फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाकडून. आणि चांगली सुरुवात, समाधानकारक वातावरण पाहायला मिळतंय ते मोरिया 11 मानेचेवाडी संघाकडून. राजचा पुढचा चेंडू, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी हलकेच स्टेअर केलेला चेंडू. एक धावेची चोटी पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र धावबाद होऊन परतावं लागेल वैभव याला. पहिला गडी बाद होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. इथे एकच धाव होती, त्यानंतर थोडीशी खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवायचा प्रयत्न जरूर केला होता तो दोन्ही फलंदाजांनी. परंतु यावेळी वैभव याला मात्र तंबूत परतावा लागेल. पहिला गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18. एक गडी बाद 18 अशी धावसंख्या. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही जिव्हाळा चषक 2025ची स्पर्धा. सकाळच्या सत्रामध्ये आपण चुरशीचे सामने पाहिले
आणि तदनंतर चालू असलेला आपण सामना पाहतोय फ्रेंड्स ग्रुप मंद्रुकुळे वर्सेस मोरिया 11 मान्याची वाडी राज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विशाल फलंदाजी मार्कवरती. स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 19 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना मराठा वॉरियर्स जुळेवाडी वर्सेस कल्पतरू चाळकेवाडी. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. मराठा वॉरियर्स जुळेवाडी वर्सेस कल्पतरू चाळकेवाडी. 2 पंचमच्या समाप्तीनंतर मोरिया 11 मान्याचीवाडी संघाची धावसंख्येचा विचार केला तर 19 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सॅम. गोलंदाजाचं नाव त्याला आवाज दे ना. बॉलरचं नाव सांगा. आदर्श गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला वैला चेंडू फुलटॉच चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. नक्कीच चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. खणखणीत षटकार. या षटकारानेशी संघाची धावसंख्या परावर्तित होते 25 या धावसंख्येवरती म्हणजेच पावशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ते फ्रेंड्स ग्रुप मंद्रुकुळेच्या विरोधात मोरिया 11 मान्याचीवाडी संघाचं. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिड ऑफ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू मात्र जमिनीला दान देतोय. एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू बराच काळ मध्ये होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरतोय तो क्षेत्ररक्षक राज. आणि तदनंतर मात्र चेंडूला परतवलं जातंय. तोपर्यंत 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. यावेळी मोठा प्रहार. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू होतोय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र गेअर बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते मोरिया 11 मान्याचीवाडी संघाचे फलंदाज. नक्कीच मोठं टार्गेट उभं करायचं आणि प्रेशर आणायचं या इराद्याने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते दोन्ही फलंदाज. एका बाजूला असेल तो विशाल, एका बाजूला असेल बापू. आणि विशालच्या बॅटमधून निघालेला हा 6 धावांचा फटका आपण पाहिला. संघाची धावसंख्या 34 धावफलकावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात मान्याचीवाडी संघाची. पुन्हा एकदा सुरेख फटका. त्याच दिशेने भिरकावलेला हा फटका. पुन्हा एकदा 6 धावा. आता मात्र गोलंदाज आदर्श याचा खरपूस समाचार घेताना फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. संघ पोहोचतोय 40 या धावसंख्येवरती. आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्या उभी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मोरिया 11 मान्याचीवाडी संघ. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. विशाल आणि बापू मात्र खरपूस समाचार घेताना गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 4थं षटक हाताळण्यासाठी म्हणजेच हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलरचं नाव सांगा. ओमकार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं 5 चेंडू हाताळण्यासाठी या इनिंगमधले या 5 चेंडूवरती मोठी घणाघाती प्रहार पाहायला मिळतील का. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एकाच धावेवरती असमाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 41 या धावसंख्येवरती. 41 लॉस ऑफ 1 विकेट धावफलकावरती आपण पाहतोय मोरिया 11 मान्याचीवाडी संघाची ही धावसंख्या. एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार. यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक म्हणून पाहावं लागेल. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आणि इथे मात्र विशाल या फलंदाजाची षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान पहिली षटकारांची हॅट्रिक करण्याचा मान मिळवतोय तो फलंदाज विशाल. एक घणाघाती फलंदाजी करून नक्कीच एक विक्रम या मैदानावरती साकारतोय.
या अगोदर आपण गेल्या रविवारी नक्कीच मानाई देवी चषक पाहिला होता. त्या चषकामध्ये ऋषी पाटील या नावाच्या फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची खेळी केली होती आणि आता मात्र 3 चेंडूवरती सलग 3 षटकार मारून विक्रम करताना विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. तो मोरिया 11 मानेची वाडी संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा घणाघाती प्रहार, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय भिडोनच्या डोक्यावरून षटकार. सलग 4 षटकार म्हणजेच या ठिकाणी ऋषी पाटीलचा रेकॉर्ड या मैदानावरचा मोडेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. तो विशाल या फलंदाजाकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतील. एक चांगली फलंदाजी अर्थातच मोरिया 11 मानेची वाडी संघाकडून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूवरती सलग 6 षटकार. संघाची धावसंख्येचा विचार केला तर संघ पोहोचतोय 53 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र त्रिफळाचीत बांधून परतावं लागेल ते फलंदाज विशालाला. आता मात्र घोंगावणारं वादळ कुठेतरी शमवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज ओमकार. 7 चेंडू आणि 27 धावांची खेळी संपुष्टात आणली गेली होती विशाल्याची गोलंदाज ओमकार याने. आणि ओमकारचं खरंच कौतुक करावं लागेल. एक लय मिळालेला, सूर मिळालेला फलंदाज यावेळी तंबूत परतवण्यात यश मिळवलंय. 2 गडी बाद 53 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. मोरिया 11 मानेची वाडी संघाची शेवटचं हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात त्या ओमकारने आणि 1 विकेट मात्र प्राप्त केलाय आणि तोच धडाडीचा फलंदाज तंबूत पाठवण्यात यश मिळवलंय. पुन्हा एकदा ओमकार. यावेळी सुरेख गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो ओमकार. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या मोरिया 11 मानेचीवाडी संघाच्या. म्हणजे 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाला. नक्कीच 20 चेंडूंचा हा खेळ, 20 चेंडूमध्ये धावा करायचे ते 54 म्हणजेच एक भलं मोठं टार्गेट म्हणावं लागेल ते मोरिया 11 मानेचीवाडी संघाने फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघासमोर ठेवलेलं पाहायला मिळते. म्हणजे इथे कुठेतरी पुन्हा एकदा फलंदाजांचे वर्चस्व आपल्याला या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंगमध्ये काय होईल, काय बिघडेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. मंदुरकुळे संघाकडून सलामीची जोडगोळी मोठी प्रहार करून सामन्याचा विजय खेचून आणेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. दोन्ही संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना मराठा वॉरियर्स जुळेवाडी वर्सेस कल्पतरू चाळकेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल या इनिंग ब्रेकमध्ये लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्या जिव्हाळ्याचे मित्र रितेशजी निकम साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. मराठा वॉरियर्स जुळेवाडी विपक्ष कल्पतरू चाळकेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या. संतोष जाधव साहेब यांचा कटआउट काका ज्वेलर्स ढेबेवाडी. ढेबेवाडीमध्ये कधी गेलात तर काका ज्वेलर्सला भेट द्या. स्वर्गीय पैलवान समीर दिघे साहेब, मिस यू दादा यांचा कटआउट आपण पाहतोय. वेलकम रितेश निकम. रितेशजी निकम साहेब यांचे अतुल भालेकर खूप जिव्हाळ्याचे मित्र आहेत. जिथे अतुल भालेकर तिथे रितेश निकम. मराठावर जुळेवाडी कॅप्टन या कॅप्टन, कारण कल्पतरू चाळकेवाडी या श्रीकांत निवडुंगे कॅप्टन आलेले आहेत. हे काय साहेब, बॉल शोधायला नाहीत का रे? अरे बॉल जातात मागे बघ. अधिक काटकर या. जेव्हा चषक 2025 एका बाजूला मराठा वॉरियर्स जुळेवाडी, एका बाजूला कल्पतरू चाळकेवाडी. हेड अँड टेल. येस, हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे. टेल कॉल केला आहे, हे चांगलं आहे. फेकून दिला टॉस. हेड, इट इज अ हेड. टॉस जिंकलाय मराठा वॉरियर्स जुळेवाडी. निर्णय काय? फिल्डिंग करतो आम्ही. आजचा शनिवारचा दिवस, स्क्वॉड आहे नाही. आणि कसं वाटलं कॅप्टन 26 वन साईड जिव्हाळा भालेकरवाडीचं आयोजन, जिव्हाळा चषक? पहिलं त्यांच्याकडे बघितलं मग उत्तर. त्याचं आयोजन छानच असतं, काहीतरी वेगळं करतो तो प्रत्येक वर्षी.
येस या पहिल्यांदा क्रिस्टल ट्रॉफी आहे यावर्षी या जेव्हा चषकमध्ये बॅटिंग करायची आहे. कल्पतरू चाळकेवाडी पाठच्या स्पर्धेचा विचार केला तर हातातली मॅच तुम्ही गमावली होती, काय माइंडसेट असेल? नक्कीच यावेळेला आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि 45 ते 50चं टार्गेट देऊ. एक शैलीदार फलंदाज डावखुरी हाताचा म्हणून तुम्हाला पाटण तालुक्यामध्ये ओळखलं जातं आणि ज्या प्रकारे संघ तुमचा खेळतो आहे, शनिवारचा दिवस स्क्वॉड आहे? स्कॉड थोडा आहे, सगळे असे नाही आहेत, सुट्टीवरती आहेत. आणि कॅप्टन 26 वन साईड जिव्हाळा भालेकरवाडीचं आयोजन जिव्हाळा चषक यावर्षी पहिल्यांदा क्रिस्टल ट्रॉफी आहे, काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. आम्ही गेले 2-3 वर्ष पण भले इथं नसेल खेळलो तरी पण आम्ही आयोजन बघतोय ग्रामपंचायतीचे, सर्व आयोजन चांगले असतात इथे. थँक्यू सो मच श्रीकांत निवडुंगे. रितेशजी निकम साहेब आपल्या देखील मनापासून आभार. टॉस जिंकला मराठावर झोयवाडी, त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे टीम कल्पतरू साळकेवाडी. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स राजेश सर. धन्यवाद. धन्यवाद लव सर. सामना चालू होते, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. अर्थातच फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाला 20 चेंडूमध्ये 54 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोळी, एका बाजूला प्रणव एका बाजूला आदर्श, आपल्याला सलामीची ही जोडगोळी मैदानात पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती नक्कीच वैयक्तिक कोट्यातलं पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 20 चेंडू आणि 54 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी मंदुरकुळे संघाला. पहिलाच चेंडू, एक सन्मानजनक फटका आपल्याला पाहायला मिळाला, तो फलंदाज प्रणव याच्या बॅटमधून. आणि नक्कीच या ठिकाणी कोणतीही धाव नसेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेच्याच या षटकामध्ये स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, तो गोलंदाज अमोल याच्याकडून. आणि 54 धावांचा पाठलाग म्हणजे एक भलं मोठं टार्गेट नक्कीच असेल ते फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाला. परंतु सलामीची जोडगोळी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी जरूर प्रयत्न करेल. आणि इथे मात्र मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू येतो. या ठिकाणी चेंडूची फेकी केली जाते, तोपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय प्रणव, स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्येचा श्री गणेशा करतोय तो प्रणव. बिनबाद 1 अशी धावसंख्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाची. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतोय तो आदर्श. या अगोदर आदर्शने गोलंदाजीमध्ये नक्कीच खराब प्रदर्शन केलं होतं. आता मात्र फलंदाजीसाठी थोड्याला सांभाळावं लागेल. आणि इथे मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल्याचा चेंडू वाईड म्हणून घोषित करतायत. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली पाहायला मिळते. 2 ही धावसंख्या धावफलकावरती. पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि त्याच अनिवार्य षटकात लावलेली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. यावेळी फुलटॉस चेंडू, परंतु बॅटचा आणि चेंडूचा नीटसा संपर्क नाही, त्यामुळे नक्कीच चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा एका धावेची लहर आपल्याला पाहायला मिळाली, एका धावेची गणना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक मात्र 3 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बिनबाद 3 अशी धावसंख्या पहिल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि क्षेत्ररक्षकांवरती असलेली मर्यादा, सर्कलमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याला अनुसरून अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अमोल्याचा हा पुढचा चेंडू, 1 धाव मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 ही धावसंख्या धावफलकावरती, म्हणजे बॉल टू बॉल आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावांची उधळण केली असती, मोठे फटके लगावले असते तर नक्कीच मात्र फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघ कुठेतरी आत्मविश्वास आपला वाढवला असता. इथे मात्र तसं काही घडताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा या दडपणाखाली फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे दडपण जर जुगारून लावायचं असेल तर नक्कीच एक मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असेल. पहिल्या षटकाच्या अर्थातच पहिल्या पंचमच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 4 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाची 54 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजून लक्ष खूप दूर असेल. 50 धावा जमा करायच्या आहेत त्या 15 चेंडूमध्ये. 15 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण म्हणजे नक्कीच फलंदाजांना थोडासा गेअर बदलावा लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. आणि फलंदाजांचा विचार केला तर एका बाजूला प्रणव याच्या मनगटामध्ये ती ताकद नक्कीच असेल. आणि आता मात्र आपण
जो भूतकाळात कामगिरी केली आहे ती वर्तमान काळात पण करणं गरजेचं असेल, कारण भूतकाळ हा भूतकाळ असतो, परंतु वर्तमान काळात जी तुम्ही कामगिरी कराल ती पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरात इतिहासात नोंदवली जाते आणि त्यासाठी तुम्हाला सज्ज राहणं गरजेचं असेल, संधीची वाट पाहणं गरजेचं असेल. परंतु संधी ही वाट पाहण्यात वैभव गोलंदाजाचं नाव सांग. विजय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघात तर्फे दुसरं षटक, अर्थातच पंचम हाताळण्यासाठी विजय. यावेळी मात्र चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये नीटचा आला नाही, तदनंतर मात्र धाव घेण्यास नकार देताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज प्रणव. आणि प्रणव याला नक्कीच त्याच्यावरती आत्मविश्वास असेल, मोठे फटके लगावून मी नक्कीच या सामन्याचा विजय माझ्या संघाच्या बाजूने खेचून आणू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करताना प्रणव आपल्याला नक्की दिसेल. यावेळी मात्र फटका फसतोय, बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू जाऊन आदळतोय यष्ट्यांवरती, म्हणजेच या ठिकाणी त्रिफळाची बांधून परतावं लागेल. ते प्रणव याला पहिला गडी बाद होतोय तो फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाचा प्रणव याच्या रूपामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 4 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा अमोल याने जी गोलंदाजी हाताळली होती, षटक हाताळलं होतं, ते मात्र एक पॉवरफुल षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती अमोल याची फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या त्या अमोल याने आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून विजय गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाची बाद करून पाठवले ते प्रणवला तंबूमध्ये. आता मात्र नवीन फलंदाज ओमकार मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावांचा पाठलाग आणि या मोठ्या लक्षाखाली दडपणाखाली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज विजय असेल तयार. यावेळी सुरेख टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जळू घेतली होती, परंतु फलंदाजाकडे मात्र कोणतंही उत्तर नव्हतं आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 2 चेंडू या षटकाचे शिल्लक असतील, या पंचमचे शिल्लक असतील. 3 चेंडूंचा खेळ संपला या षटकाचा. आतापर्यंत धावसंख्या 1 गडी बाद, 4 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू बराच काळ हवेमध्ये लॉंग ऑफला जाऊन क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु चेंडूचा नीटचा आढावा घेतला नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार. 4 धावांनी कुठेतरी अशा पल्लवीत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाच्या 4 धावांनी संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद, 8 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू विजय याचा, अर्थातच शेवटचा चेंडू या षटकाचा. मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा प्रहार. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. इथे मात्र मैदानावरती चेंडूचा आणि क्षेत्ररक्षकाचा जमतोय मेळ आणि इथे मात्र फलंदाज ओमकार याचा होतोय झेल, म्हणजेच झेल बाद होऊन परतावं लागेल ते ओमकार याला 4 या धावसंख्येवरती. आता मात्र नवीन फलंदाज सुयश मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडासा पिछाडीवर फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 8 ही धावसंख्या. 54 धावांचा पाठलाग करायचा, म्हणजे इथे कुठेतरी पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघ. मोरिया 11 मान्याची वाडी संघ प्रथम फलंदाजी करत मर्यादित 4 पंच म्हणजेच 20 चेंडूमध्ये 53 धावा जमा केल्या होत्या आणि 54 धावांचं भलं मोठं लक्ष म्हणावं लागेल ते फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघासमोर. आणि 54 धावांचा पाठलाग करताना 2 पंचमचा खेळ संपलाय. 2 पंचमच्या खेळानंतर संघाची धावसंख्या 8 ही धावफलकावरती. पुढचा चेंडू, पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय, चेंडू होतोय सीमारेषा पार, चौकार. पार्थ नावाचा हा गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती एक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय, म्हणजेच 4 धावांशी संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. दुहेरी धावसंख्येत नक्कीच पदार्पण करतोय तो फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघ, परंतु अजूनही खूप लक्ष्यापासून दुरावलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष करताना मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत ते फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाचे फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार.
6 धावांची संघाची धावसंख्या मात्र परावर्तित होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या. तिसरे षटक चालू असताना आता मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय तो पार्थ नावाचा गोलंदाज. या अगोदर अमोल आणि विजय यांनी आपल्या नावारूपाच साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली होती. प्रतीक नावाचा हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. कुठेतरी मनोबल वाढले फलंदाजाचं. यावेळी खराब चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, अवांतर धावेने धावसंख्येत मात्र बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावसंख्या धावफलकावरती. नक्कीच गोलंदाजाला 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय. 19 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी भला मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूवरती धावत जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला होता क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र फसतोय प्रयत्न. चेंडू मात्र जमिनीला दान केला जातोय. पुन्हा एकदा एक जीवनदान म्हणावं लागेल आणि इथे 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांशी संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा थोडंसं शपलून मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांचे दोन्ही हात मात्र जमिनीला वाईड +1 म्हणजेच 2 धावा गणल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल ते प्रतीक याचं. यावेळी मात्र पुनरागमन चांगलं होतं. वापसी चांगली होती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते ती प्रतीकाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र चेंडू लेग सेटच्या दिशेने भिरकावलेला आहे. जरूर डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एकदा एकच धाव गणली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण. मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. लगेचच आपला सुद्धा सामना खेळवला जाईल याची कृपया नोंद घ्या. आणि कल्पतरू चाळकेवाडी संघाने आपली सलामीची जोडगोळी तयार ठेवायची आहे. 5 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाकडं. आणि मंदुरकुळे संघाचा विचार केला तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, पण तो निर्णयाला साजेची अशी गोलंदाजी मात्र झाली नव्हती. आणि त्याच जोरावरती मोरिया 11 मानेचेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत 20 चेंडूमध्ये 53 धावा कुठल्या होत्या आणि 54 धावांचं लक्ष ठेवले. म्हणजे शेवटचे 5 चेंडू या सामन्याचे निर्णायक शिल्लक असतील. या 5 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 30. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिला चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाते मात्र डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या वातारताना आपल्याला पाहायला मिळते 25 ही धावसंख्या. म्हणजे 29 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 4 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. यावेळी एक साधा सोपा लॉलीपॉप झेल आपल्या गोदीत विसावून घेतलाय क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र तिसरा हादरा बसतोय. 3 गडी बाद होत आहेत. फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाचे 3 गडी बाद 25 अशी धावसंख्या. म्हणजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूमध्ये धावा जमा करायचे ते 29 ही धावसंख्या. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान भालेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही साकारलेली क्रीडा स्पर्धा अर्थातच जिव्हाळा चषक 2025चा हा थरार आपण अनुभवतोय. आणि या स्पर्धेदरम्यान मान्यवरांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. आमच्या मान्यवरांच्या कक्षात पाहायला मिळते. विजय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं आमचे हार्दिक स्वागत करतोय. हलके स्टेअर केलेला हा चेंडू नक्कीच पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु इथे मात्र चेंडूच्या आणि क्षेत्ररक्षकाच्या शर्यतीत मात्र चेंडू जिंकतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या 29 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र विजय जवळजवळ आपल्या खिशात घालताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मोरिया 11 मानेचेवाडी संघ. शेवटचे काही निर्णायक चेंडू.
फुलटॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय आणि एका धावेवरतीच समाधान मानतायत. एका धावेने संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 30 अशी धावसंख्या. अजूनही 24 धावांची गरज असेल ती जिंकण्यासाठी. मोठा फटका जरूर लगावलाय, परंतु झेल टिपण्यात यश मिळतंय ते वैभव याला आणि एक झेल टिपल्यानंतर चौथा हादरा बसतोय. 4 गडी बाद होत आहेत आणि इथे मात्र मोरिया 11 मानेची वाडी संघ विजय मिळून पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन. आणि फ्रेंड्स ग्रुप मंदुरकुळे संघाचं सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेदरम्यान आपला संघ उतरून आपला खेळ दाखवलात यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतोय. यानंतर होणारा सामना मराठा वॉरियर्स जुळेवाडी वर्सेस कल्पतरू चाळकेवाडी. आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात